वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। वाद मिटवण्यास गेलेल्या युवकावर कोयत्याने हल्ला, दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पी.बा. पाटील मळा येथील म्हासोबा गल्ली चौकात वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात आकाश राजाराम लंगोटे वय 27, राहणार टाकवडे वेस हा युवक गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी संदेश कापसे राहणार गावभाग व ओमकार पोवार राहणार एलाजमळा यांच्या विरोधात आकाश लंगोटे याने गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संदेश कापसे याला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असूनही तो शहरात वावरत होता। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी: पी.बा. पाटील मळा येथील म्हासोबा गल्ली चौकात एक कार्यक्रम सुरू असताना संशयित आरोपी संदेश कापसे व यांच्यात वाद सुरू होता। तक्रारदार आकाश लंगोटे हा वाद मिटवण्यासाठी गेला असता त्याला संशयित आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। दरम्यान काही वेळाने संशयित परत येत पुन्हा वाद घालू लागले। ओमकार पोवार याने मोपेडच्या डिक्कीतून कोयता काढून तो संदेश कापसे याच्या हातात दिला। झटापटीत संदेश कापसे याने आकाश लंगोटे याच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला, त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला। ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांनी दोघा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।